प्रमाण जास्त आहे, मला माफ करा. मी काही गोष्टी तुमच्या समोर मांडू इच्छितो. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी 35 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवलेली आणि रात्रीच्या वेळेला जंगलातल्या कुत्र्याला खाऊ घातलेली ती श्रद्धा नावाची पोरगी, हे हत्येचंच प्रकरण आहे. तिच्यावरती 21 वेळा वार केला आणि मेली की नाही ह्याची खात्री झाली नाही, म्हणून रस्त्याच्या कडेला असणारा फरशीचा तुकडा उचलला आणि तिच्या डोक्यात घातला. हे हत्येचं दुसरं प्रकरण आहे. त्याच्यापेक्षा भयानक पाठीमागल्या काही दिवसापूर्वी एमपीएससीचा निकाल लागला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससीचा निकाल लागला. एमपीएससीतून जी पोरगी महाराष्ट्रातून तिसरी आली, दर्शना पवार नावाची नगरची पोरगी. वाईट एका गोष्टीचं वाटतं, निकाल लागला, पोरगी एमपीएससीतून महाराष्ट्रात तिसरी आहे. ज्यांनी एमपीएससीचा अभ्यास केला त्या लोकांना विचारा कधीतरी त्यात कष्ट काय असतं. पहिला प्रयत्न अंदाज घेण्यात जातो, दुसऱ्या प्रयत्नात प्री निघते, मेन्सला माघार येतात, तिसऱ्या प्रयत्नात प्री निघते, मेन्स निघते, मुलाखतीपर्यंत पोहोचतो. तोपर्यंत गावातला कोणतरी साहेब झालेला असतो, बापाचा तिकडून फोन येतो, अरे पोरा पैसे खर्च करायची माझी ऐपत संपली, अमक्याचा पोरगा साहेब झाला, तू कधी होणार आहे बघ एवढी बार, नाहीतर आपला तू सोप्प बोलतो. हे सोप्प नाही, वाटतं तेवढं ते सोप्प नाही. तो पोरगा तिसऱ्यांदा प्रयत्न करतो, अवघ्या 2 मार्कांनी घरी येतो. 2 मार्कांनी घरी आल्यानंतर त्याला माहिती आहे त्या गोष्टीला कष्ट किती आहे, त्या गोष्टीला त्रास किती आहे. त्या पोरीने एवढ्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे पोरीनं शिकणं आजच्या काळामध्ये ती सहज गोष्ट झाली. पण जेव्हा पाठीमागला काळ तुम्ही चोखाळून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येतं या गोष्टी सोप्या नव्हत्या. पोरीनं शिकायचं म्हणलं तर त्या दर्शनाच्या बाबतीत विचार केला. त्या पोरीनं शिकत असताना कोणीतरी पाहुणा आला आणि पाहुण्यानं सांगितलं काय म्हणून पोरगी एमपीएससी ला लावली असेल, ती काय सहज आहे का, सोपं आहे का, त्याच्यापेक्षा माझ्या ओळखीचे पाहुणे 50 एकर जमीन आहे, पोरगा चांगला आहे, तुम्ही माझा ऐका, पोरीला ते करायला लावण्यापेक्षा मी म्हणतो म्हणून पोरीचं लग्न लावून द्या. पोरीच्या बापानं पोरीला फोन केला, ताई आमके तमके पाहुणे विचारत होते. पोरगी माघारी बापाला सांगते, बाबा एवढाच वेळ फक्त माझा ऐका, एवढा प्रयत्न फक्त मला करू द्या, एवढा प्रयत्न करू द्या. म्हटल्यानंतर बापाने निरोप दिला, नाही माझ्या पोरीचं लग्न करायचं, माझी पोरगी एमपीएससी करणार आहे. त्या पोरीनं एमपीएससीचा प्रयत्न केला, नुसता प्रयत्न नाही हो, यशस्वी झाली. पोरीनं बापाला निरोप पाठवला, मी महाराष्ट्रातून तिसरी आली. महाराष्ट्रातून तिसरी आलेल्या त्या पोरीचा आनंद बापाचा गगनात मावत नव्हता. जे पाहुणे लग्नासाठी विचारत होते त्या पाहुण्यांना फोन करून सांगितलं, पाहुणे माझी पोरगी महाराष्ट्रातून तिसरी आली आहे, माझी पोरगी साहेब झाली आहे. तो प्रत्येकाच्या दारात पेढे घेऊन जात होता आणि तोच पेढ्याचा बॉक्स घेऊन नगरवरून तो बाप पुण्याला निघाला. एसटीत असताना त्याला कुणीतरी निरोप पाठवला, तुमच्या पोरीचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सापडला. जाहीर आणि स्पष्ट आहे का गड्या, जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली, लहानपणापासून तिचे सगळे लाड पुरवले, उंच टाचा करून जी बापाला एखादी वस्तू आणून देत होती ती पोरगी बापाच्या नजरेसमोर उभा राहिली. काय वेदना झाल्या असतील, कोण वाईट वाटलं असेल त्या बापाला. त्या बापाची झालेली अवस्था ऐकून आज एका पुण्यात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मला सकल स्त्री जातीला एक वाक्य आवर्जून सांगायचे. पुढे बसलेल्या ताईपासून पाठीमागं बसलेल्या आईपर्यंत माझी हात जोडून विनंती आहे, का कुणाष्टव स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता या एकाच गोष्टीवरती सध्या तुम्ही अटळ आहे. पण मला माफ करा, माझं जाहीर मत आहे, स्त्री पुरुष समानता होऊच शकत नाही. समोर कॅमेरा चालू असताना सुद्धा मी हे वाक्य धाडसाने बोलतोय, मला जाहीर बोलू द्या, स्त्री पुरुष समानता होऊच शकत नाही. स्त्री कधीच पुरुषाची बराबरी करू शकत नाही. त्याचं कारण एक आहे, स्त्री सदैव पुरुषापेक्षा उंच आहे, ती सदैव पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, ती सदैव पुरुषापेक्षा महान आहे. तुम्ही आमच्यापेक्षा खूप उंच पातळीला आहे, का तुम्हाला आमच्या समानतेला यायचं हेच मला कळत नाही. माझी हात जोडून विनंती आहे, मी स्पष्ट बोलतो, मॅडम आज शिकवत असताना पोरा बाळांना तुम्ही निश्चित शिकवा, 1 + 1 = 2 हे तुम्ही निश्चित शिकवा. तुम्ही त्यांना गणित शिकवा, तुम्ही त्यांना विज्ञान शिकवा, तुम्ही त्यांना कोणतंही शास्त्र शिकवा. फक्त हे शिकवत असताना मुलींना कधीतरी रामायण महाभारतातल्या काही गोष्टी सांगत चला. तुम्ही जरी त्याच्याकडे बुरसटलेले विचार म्हणून बघत असला तरी आजही मानव जातीला तारण्याचं सामर्थ्य फक्त आमच्या ग्रंथामध्ये आहे. परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवाराचे वडील, या परिवाराचा बाप. तुम्ही कोणताही शब्द जोडा, कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा अथवा स्वर्गवाशी म्हणा,
माझ्या पाठीमागं जो बोर्ड लावलाय त्याच्यावरून सहज अंदाज येतो. आदरणीय पंढरीनाथ दगडू शिंदे अण्णा म्हणायचे सगळे. 3 भाऊ, आदरणीय बापूरावजी असतील, आदरणीय जनार्दनजी असतील, आणि 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 आणखी एक नाव आदरणीय विष्णूजी असतील. हे 3 भाऊ. अण्णांच्या बाबतीत विचार केला तर 2 मुलं, आदरणीय सुरेशराव असतील आणि सन्माननीय सर म्हणजे आदरणीय तुकारामजी असतील. 2 मुलं, 3 मुली होत्या. त्या लतिकाताई आहेत, त्या शोभाताईंनी जगाचा निरोप घेतलाय. आणि एक सांगू का मनोज दादा, मला जेवढी माहिती सांगण्यात आली तेवढ्या माहितीनुसार अण्णांना आयुष्यात दुःख झालेलं जास्त सहन होत नसायचं. शांत व्हायचे, त्रास करून घ्यायचे. आणि आणि कोण दुःख झालं त्यांना, कोणतं दुःख झालं? ज्यावेळेला त्या शोभाताई गेल्या, निर्मलाताई तुम्ही सगळेजण या गोष्टीचा साक्षीदार आहात. ज्या वेळेला त्या शोभाताई गेल्या त्यावेळेला बापाच्या लेकत पोर गेली. हो, मी असंख्य बाप बघितलेत, पोरगी नांदायला जरी निघाली तरी कधीच न रडलेला बाप, कधीच न त्याची माय मेली तरी तो रडला नव्हता. त्याच्या आयुष्यामध्ये किती संकट आली तरी तो रडला नव्हता. त्याच्या आयुष्यामध्ये किती त्रास झाला तरी तो रडला नव्हता. पण ज्या क्षणाला पोरगी माहेरला निघाली, त्या क्षणाला पोरगी सासरला निघाली, नांदायला निघाली, सगळ्यांना निरोप देणारा तो बाप सगळ्यांच्या सोबत पाहुण्यांना विचारत होता जेवला का म्हणून, जेवला का म्हणून पाहुण्यांना विचारत असताना एका क्षणाला पोरगी त्याच्या जवळ आली. पोरीनं बापाच्या हाताला हात लावला आणि पोरगी बापाला विचारते, बाबा जाऊ का म्हणून. जेव्हा बाबा जाऊ का म्हणून पोरीनं विचारलं तेव्हा त्या बापानं पोरीकडे बघितलं आणि पोरीकडे बघता बघता त्या पोरीला बाप जा म्हणला. जा म्हणत होता तेव्हा तो रडला नव्हता, त्याच्या डोळ्याला पाणी नव्हतं. जा म्हणत होता तेव्हा त्याच्या डोळ्याला थोडंही पाणी नव्हतं. अंतःकरण भरून आलतं. त्याला वाटत होतं रडावं, त्याला वाटत होतं व्यक्त व्हावं, पण व्यक्त होणारा तो बाप व्यक्त झाला तर तो बाप कसला. त्यानं स्वतःचं दुःख दाबून धरलं. स्वतःच्या दुःखाला त्यांनी वाट मोकळी करून दिली नाही. उलट सांगितलं जा, हो नीट राहा. पोरगी गाडीत बसली. एकदा महागारी बघितलं, कन्या सासुरेशी आहे. मागे परतून पाहे त्या न्यायानं पोरीनं माघारी बघितलं. खरं माघारी बघत असताना पुन्हा तिनं बापाच्या चेहऱ्याकडे बघितलं. वाटलं तुला आपला बाप आता रडेल, पण नाही रडला बाप. तसाच बाप तटस्थ उभा होता, पहाडासारखा, हिमालयासारखा. तो बाप त्या तटस्थतेने उभा राहिलेला असताना शेवटी पोरगी गाडीत बसली. जाता जाता पोरीच्या असं लक्षात आलं, सगळे रडले. अण्णा नाही रडले, बाप नाही रडला. तो सगळ्या देखत रडला नाही. म्हणूनच आजपर्यंत बापाला कुणी पहिलं स्थान दिलंच नाही. वेदांनी सुद्धा मातृदेव भव पितृदेव भव म्हणून त्याला 2 नंबरला ठेवला. संतांनी सुद्धा आपुल्या हिता जो असे जागता धन्य. आधी कोण? आधी माता आणि मग पिता. तो सगळ्या देखत रडला नाही म्हणून 2ऱ्या क्रमांकाला जाऊन बसला. तो सगळ्या देखत व्यक्त झाला नाही म्हणून त्याला कोणी किंमत दिली नाही. माझं जाहीर मत आहे, आज प्रत्येक घरातला बाप एका कडघऱ्यामध्ये उभा आहे, पिंजऱ्यात उभा आहे. आरोप्याच्या पिंजऱ्यात उभा असणाऱ्या प्रत्येक बापाला एक प्रश्न विचारला जातोय, थेट विचारला जातो. तो प्रश्न असा आहे, तुम्ही आमच्यासाठी काय केलं? तो रडला होता नाही असं नाही, तो रडला होता. पोरगी गाडीत बसली का नाही, पोरगी गाडीत बसली, पोरीची गाडी दिसायची बंद झाली का नाही, तोच बाप पोरीच्या सासू पुढे गेलताना हात जोडून बोलत होता, ताई 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 पाया पडतो माझी पोरगी मी लाडात वाढवलीये. डोळे उघडे असताना तिने काहीतरी मागावं आणि डोळे झाकून पुन्हा डोळे उघडले तर तिच्या पुढे मी ती वस्तू आणून उभा करत होतो. तिने कधी 5 रुपये मागितले तर माझ्या गरिबीने मी तिला 10 दिलेत, पण 5ला कधी 5 दिले नाहीत. आजपर्यंत मी माझी पोरगी प्रचंड प्रेमाने सांभाळली. काय लागलं तर फोन करा, माझ्या गरिबीतून जेवढं शक्य आहे तेवढं मी टेम्पोत भरून दिलंय. तेवढ्यावरती जर समाधान नाही झालं, अजून काय लागलं मला मी द्यायला तयार आहे. मला फोन करा. फक्त माझी एक इच्छा आहे, माझं एवढं मत आहे, माझ्या पोरीला तेवढं प्रेम
प्रेमाने सांभाळा, आपुलकीनं सांभाळा असं म्हणताना त्याच्या डोळ्याला पाणी आलतं. तो रडला नाही असं नाही, तो किती रडला हे फक्त त्याने त्या दिवशी उशाला घेतलेल्या उशीला माहित आहे. रडला होता बाप सुद्धा, फक्त आम्ही त्याला कधी बघितला नाही रडताना, कारण एवढंच आहे तो आमच्या देखत कधी रडत नसतो. जेव्हा पोरगा विचारतो ना तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तेव्हा तो सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि काय केलं कसं विचारतो, 72-73च्या दुष्काळात मी तुला जगवलाय, हे माझे तुझ्यावरचे उपकार आहेत. ज्या काळात माणसं मिळू खात होती, ज्या काळात माणसांना कण्या खाव्या लागल्या, ज्या काळात माणसांना पोटाला घास नव्हता, मी आणि माझी बायको आम्ही उपाशी झोपायचो, पोरांना तुम्हाला खाऊ घातलंय. तुझी थोरली बहीण लहान होती, तिला साडी नेसून आम्ही कामाला न्यायचो रोजाच्या. कशासाठी साडी नेसवायची, रोज टिपणारा जर आला आणि त्याने जर बघितलं ही मुलगी लहान आहे तर तो हजेरी देत नसायचा. स्वतःच्या पोरीला साडी नेसून मोठी केली, कामाला उभा केली होती. आम्ही एवढं कष्ट सहन केलंय, काय सांगू तुला काय केलं म्हणून. जिथं पोटाची खळगी भरता येत नव्हती त्या काळात तुला शिकवलाय. त्या काळात गोरगरिबाच्या लेकरांना शिकणं सोपं नव्हतं. त्या काळात कित्येक जणांच्या पाया पडलोय आणि कर्ज काढून तुला शिकवलंय. काय केलं म्हणून विचारतोस का? लिहिलं नाही, हिशोब ठेवला नाही, एवढाच माझा दोष आहे. काय केलं असं बापाला जेव्हा विचारलं गेलं ना, त्याने एवढं सगळं सांगितलं. आणि अक्षय दादा पोरगा त्याला माघारी म्हणला, एवढं केलं म्हणजे काय तुम्ही आमच्यावर. बोला बोला, वाक्य पूर्ण करा, पूर्ण करा. हे प्रत्येक घरात आज बापाला ऐकायला मिळतंय. 25 वर्ष झाली त्याच्या लग्नाला, पोरगा 25 वर्षाचा झालाय आणि त्याचा पोरगा 25 वर्षाचा झाला का कुणास ठाऊक, पण पोराने आईची बाजू घेतली. पोरगा आईच्या बाजूला शिरला आणि पाठीमागल्या काही दिवसापूर्वी आईनं त्याला समजून सांगितलंय त्याच्या अजिबात सुद्धा नादी लागायचं नाही, तुझ्या बापाला उलीशी सुद्धा. बोला, वाक्य पूर्ण करत राहा फक्त. माझी त्या बापाला उलीशी सुद्धा अक्कल नाही, नसेलच बहुतेक. असती ना तर ते स्वतःसाठी जगला असता. असती ना, असती तर तो स्वतःसाठी जगला असता. असती तर अखंड घरदाराला दिवाळीच्या सणाला नवे कपडे घालून फाटक्या कपड्यांनिशी त्यांच्याकडे हसत उभा राहिला नसता. जर असती ना तर पोराच्या पायात 2500 रुपयाचा बूट घातलेला बाप स्वतःच्या पायातून बुटातून बाहेर येणारा अंगठा लपवत लपवत चालला नसता. तो स्वतःसाठी कधी जगलाच नाही, त्याला स्वतःसाठी कधी जगता आलंच नाही. कदाचित हाच बाप आम्ही कवितेच्या माध्यमातून रेखाटण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही सांगितलं, आम्ही कवितेतून तो बाप स्वाभिमानी बाळा, बाप कन खरं कना, आम्ही कवितेतून तो बाप मांडण्याचा प्रयत्न केला. आमच्यातले बरेच जण म्हणले मला कसं तरी होतं या गोष्ट बापाची सांगताना, मला माफ करा गड्या, मला कसं तरी होतंय गोष्ट बापाची सांगताना. बाप स्वाभिमानी बाळा असल्या रचलेल्या कवितेतून बाप सांगण्यापेक्षा एका बापाच्या श्राद्धाच्या निमित्ताने, एका पवित्र बापाच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही मला उभा केलंय. मला जर बाप सांगायचा झाला तर मी जगद्गुरु तुकोबरायांच्या भाषेत सांगेन. तुकोबरा एकांतात असताना गंगाधर पंत मवाळ तुकोबरायांच्या पायाजवळ येऊन बसले आणि गंगाधर पंत मवाळांनी तुकोबरायांना प्रश्न विचारला, महाराज तुम्हाला मला काहीतरी विचारायचंय. बोला पंत, काय विचारता? नाही, तुम्हाला वाईट वाटणार नसलं तर बोलतो. कारण होतंय असं, सध्या माणसाला चांगलं सांगितलं की, बोला बोला, वाक्य पूर्ण करा. चांगलं सांगितलं की मला तुम्हाला विचारायचंय, पण मला काय विचारायचंय बघा ना. तुम्ही गाथेला सुरुवात केली, तुम्ही एकतर गाथेला सुरुवात केली म्हणजे अगोदर 5,51,00,000 अभंग लिहिले ते भटाने बुडवून टाकले आणि ते बुडवल्यानंतर तुम्ही गाथा सांगायला लागला. तुम्ही गाथेतला पहिला अभंग सांगितला, समचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझी हरी वृत्ती राहो. तुम्ही गाथेला सुरुवात केली, ते संताजी महाराज जगणारे आणि मी म्हणजे गंगाधर पंत मवाळ. आम्ही अभंग लिहितोय खरं, पण आम्हाला तुमच्या अभंगामध्ये सगळे सापडले. मी बघितलं तुम्ही त्या गाथेमध्ये लिहिता लिहिता देव लिहिला, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुषार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हिचे ध्यान. तुम्ही ती गाथा लिहित असताना तुम्हाला संत आठवले. संत संगतीचे काय सांगू सुख, हे नामदेवरायांची भाषा पुन्हा तुमच्याच भाषेत पुढे आलं. संत समागमे एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याते तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. तुमच्या वाणीला संतांचे उपकार सांगता आले नाहीत, तेव्हा तुम्ही लिहिलं काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा. तुम्ही भक्ती सांगितली, हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. आम्ही तुम्हाला विचारलं भक्ती सांगितली
सांगितली, पण भक्त कुणाला म्हणायचं? भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, त्याला भक्त म्हणा. हे तुम्ही आम्हाला सांगितलं. तुम्ही भक्त सांगितला, भक्ती सांगितली, ज्ञान सांगितलं, वैराग्य सांगितलं, संत सांगितले. तुम्ही देवाचं महत्व सांगितलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवीशची कळा लोपलिया, हे तुम्ही बोलला. आईबद्दल लिहिताना तुमच्या लेखणीला बहर आला. आईबद्दल तुम्ही लिहिलं, लेकुराचे हितवाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. तुम्ही लिहिलं, मातेची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपला जवळ घेता शिन गेला. तुकोबार आहे, मला तुम्हाला विचारायचंय, बोला पंत, तुम्हाला देव लिहावा वाटला, तुम्हाला संत लिहावे वाटले, भक्ती ज्ञान वैराग्य लिहावा वाटलं, तुम्हाला आई लिहावी वाटली, तो बाप लिहावा असं तुम्हाला कधी वाटलंच नाही वे? म्हणजे काहीच करत नाही, काहीच किंमत नसते वय त्याला. बघा ना, तुकोबारांचंच काय घेऊन बसला. साने गुरुजी सारख्या संवेदनशील मनाने सुद्धा हातात लेखणी घेतली आणि साने गुरुजींनी लिहायला सुरुवात केली. तेव्हा साने गुरुजींनी सुद्धा श्यामची आईच लिहिली. श्यामचा बाप आजपर्यंत अंधारातच आहे. त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही, त्याच्याबद्दल कोणाला बोलावं असं वाटलं नाही, त्याच्याबद्दल कोणाला रेखाटावं वाटलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय विचार करतात, बाप लिहायचा का? बाप लिहायचा? हो लिहायचा. मग लिहू कुठपासून? प्रभू रामचंद्रासाठी जीव सोडून दिलेला राजा दशरथ लिहू? नाही लिहिता येत तसा. स्वतःच्या लेकराला डोक्यावर घेऊन त्या पूर आलेल्या पुरात शिरलेला वसुदेव लिहू? बाप लिहायचाय का? कोणता लिहू? त्या पैठणच्या धर्मसभेसमोर एक बाप उभा राहिला होता आणि तो बाप विनंती करत होता, मी चूक केलीये, माझी चूक आहे, मी अगोदर संन्यास घेतला, नंतर गृहस्थाश्रम स्वीकारला, चूक माझी आहे, माझ्या चुकीची शिक्षा मलाच द्या रे. माझ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई 4 लेकरांना शिक्षा देऊ नका, मी पाया पडतो तुमच्या, माझ्या लेकरांना तेवढं शुद्धीपत्र द्या. पैठणच्या धर्मसभेसमोर एक बाप रडत उभा राहिला होता. दिलं म्हणतात शुद्धीपत्र, तर कदाचित घरच्यांनी जाऊच दिलं नसतं. माघारी येता येता मोगराळे ते फलटण या दरम्यान कुठंतरी देह ठेवला. एकाएकी केला मिरासीचा धनी, कडिये वागवणी भार खंडी. म्हणून दादा हे सगळं खरं आहे गड्या, पण भगवंताने जेव्हा हे विश्व निर्माण केलं, शांत आहे का राहिलेली 15-20 मिनिटं. अक्षय दादा, विश्व निर्माण केलं ब्रह्मदेवानं. 83,99,999 योनी तयार केल्या. तेवढे प्राणी त्याने तयार केले आणि तेवढे प्राणी तयार केल्यानंतर त्याने या संबंध सृष्टीकडे बघितलं आणि त्याला आनंद वाटला. वा, काय कलाकृती केली आहे मी. त्यानं तेवढं करत असताना त्याच्या मनाला एक प्रश्न पडला. सगळे तयार केले, पण ह्यात माझं नाव कोण घेईल? एक बी नाही. म्हणून त्याने मानवजात तयार केली. देवी दिला देह भोजना गोमटा, भजना गोमटा तो या झाला फटा. त्याला वाटतं कोणीतरी एक जात अशी असावी ज्याने माझं नामस्मरण करावं, माझं भजन करावं. म्हणून त्याने सकल मानवजात तयार केली. आणि माणसाला तयार करत असताना जे 83,99,999 प्राण्याला दिलं नाही ते त्याने माणसाला दिलं. त्या गोष्टीचं नाव आहे हास्य. जगात फक्त माणूसच हसू शकतो, हसत नाही हे त्याने स्वतः तयार करून घेतलेलं मोहाजा आहे. हसण्याचं भाग्य त्याने दुसऱ्या कुणालाच दिलं नाही, माणसाला दिलं. का आपण निराशेत आहे हे बी मला माहित नाही. कदाचित हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन असेल. म्हणजे कुणा वतायचंय म्हणून मी माझ्यावरच वतला एवढंच. कुणाच नाव घ्यायचं म्हणून मी माझं घेतलं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल ह्यांचं आता ताजुद्दीन महाराज होत आहेत कुणाष्टक, तसं काही नाही. कुणाचं नाव घ्यायचं म्हणून मी माझं घेतलं एवढंच. सहज ऐका ना,
सकल मानवजात तयार केली, त्याने माणसाला हास्य नावाची गोष्ट दिली, त्याने माणसाला श्वास दिला, त्याने माणसाला भजनशील तयार केलं. माणसाने भजन करावं ही त्याची अपेक्षा आहे, माणसाने भगवंताचं नामस्मरण करावं ही त्याची अपेक्षा आहे, माणसाने पुण्यकर्म करावं ही त्याची अपेक्षा आहे. आणखी सहज सोपं बोलतो. पुण्यकर्म याचा अर्थ तुम्हा सगळ्या वारकऱ्यांची माफी मागून स्पष्ट बोलतो. पुण्यकर्म याचा अर्थ प्रत्येकानेच गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा असं आमचं मत नाही. भुकेल्याला अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या, अडचण असणाऱ्याला अडचणीतून दूर करा आणि माणसाबरोबर माणसासारखं वागा. याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही, याच्यापेक्षा मोठा परमार्थ नाही, कुठंच नाही. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही सकल मानवजातीमध्ये. त्याने हे विश्व निर्माण केलं आणि मग त्याने मानवजात तयार केल्यानंतर मानवजात तयार केली, पण भगवान शंकर पुढे आले आणि भगवान शंकरांनी सांगितलं, ब्रह्मदेवा तुम्ही मानवजात तयार केली खरं, तुम्ही माणूस प्राणी तयार केला खरं, हा जन्माला तुम्ही घातला, सांभाळायची जबाबदारी विष्णू नारायणावर दिली, पण मी माणसाला मारण्याचं काम करतो. उत्पत्ती स्थिती लय, उत्पत्ती तुमच्याकडे, स्थिती विष्णू नारायणाकडे, लय विनाश करण्याची जबाबदारी माझी. शंकरानं जबाबदारी घेतल्याबरोबर या अखंड ब्रह्मांडाला, अखंड विश्वाला त्याने 8 दरवाजे केले. कुणी? भगवान शंकराने 8 दरवाजे केले आणि त्याने स्पष्ट सांगितलं, तुम्ही जरी म्हणत असला बाप घरी जोडी लेकरांची ओढी आपली कुरंडी वाळवणी, आईचं श्राद्ध असतं तुम्ही म्हणला असता लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती. आईचं श्राद्ध असलं तुम्ही लेकराचे हित म्हणाल, वडिलांचं श्राद्ध असेल तुम्ही बाप घरी जोडी म्हणाल. पण नीट ऐका, या जगामध्ये गरीब असला, श्रीमंत असला, राजा असला, रंक असला, रस्त्याच्या कडेला झोपणारा भिकारी असला, किंवा मग अब्ज रुपयाच्या बंगल्यात राहणारा अब्जाधीश असला, माळकरी असला, टाळकरी असला, वारकरी असला, किंवा मग एकादशीला तरी सुद्धा या 8 दरवाजातून त्याला जावंच लागेल. तो सुशिक्षित असेल किंवा मग तलाट्याकडे गेल्यानंतर त्याला अंगठा दाखवावा लागत असेल तरीही त्याला याच 8 दरवाजातून जावं लागेल. सकल मानव जातीला विश्वातून बाहेर काढण्यासाठी त्या भगवंताने 8 दरवाजे केले. शांत ऐका, 4 असामान्य केले आणि 4 सामान्य केले. असामान्य आपल्यासारखी माणसं त्या वाटेनं जाऊ शकत नाहीत. असामान्य, पहिला दरवाजा आत्मत्याग. आत्मत्याग म्हणजे एखादा माणूस मरून गेल्यानंतर दुसऱ्या माणसाने त्याच्यासाठी स्वतःचा जीव देणं, याला आत्मत्याग असं म्हणतात. आता याच्यासाठी मला उदाहरणच द्यायचं झालं, माझ्या समोर बरेच सुशिक्षित माणसं बसलेत म्हणून मी अतिशय स्पष्ट विचारतो किंवा जाहीर सांगतो. पाठीमागल्या काळामध्ये सतीची प्रथा होती. नवरा मरण पावला की त्या स्त्रीला नववधूचा शृंगार केला जायचा आणि नववधूचा शृंगार करून ती स्त्री सरणावर आणून उभा केली जायची. भावकीतली जबाबदार, अंडरलाईन करा त्या शब्दाला, जबाबदार माणसं, 25-30 माणसं हातामध्ये काठी घेऊन त्या सरणाच्या आजूबाजूला उभा असायची. त्यांचं काय काम? समजा ती स्त्री सरणातून बाहेर यायला लागली तर ते 25-30 जण त्या स्त्रीला बाहेर येऊन देत नव्हते. ते जबाबदार होते, ते प्रचंड कर्तव्यनिष्ठ होते, ते कधीच तिला बाहेर येऊन देत नव्हते. माझा जाहीर आणि थेट प्रश्न आहे. कीर्तनात बरेच सुशिक्षित माझ्या बहिणी बसल्यात, बरेच सुशिक्षित भाऊ बसलेत म्हणून विचारतो, सतीबंदी कुणी केली? लॉर्ड बेंटिंगच्या मदतीनं 1828 ला सतीबंदीचा कायदा डॉक्टर राजाराम मोहन राय यांनी आणला. हे सगळ्यांच्या ज्ञात आहे, हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. फुलं वाटू नका, थोडं थांबा. मला दिलेल्या वेळेत मी संपवेन, फक्त कुणीही विक्षेप करू नका. सतीबंदीचा कायदा राजाराम मोहन राय यांनी आणला हे मला माहिती आहे, पण त्याच्याही पेक्षा मला जाहीर बोलू द्या. सतीबंदीचा पहिला प्रयोग आमच्या वारकरी संप्रदायात झाला जेव्हा त्या यादवांच्या घरासाठी, देवगिरीच्या यादवांच्या घरासाठी लढण्याची परिस्थिती निर्माण झाली. हरी आणि मुकुंदा नावाचे मोरेंच्या घरातले 2 जण तिथं लढायला गेले. त्या दोघांचंही निधन झालं. त्यांच्या स्त्रिया गर्भवती होत्या, तरीही त्या गर्भवती असणाऱ्या स्त्रिया सती गेल्या नाहीत.
त्या सती गेल्या नाहीत म्हणून महाराष्ट्राच्या मातीला जगद्गुरु तुकोबरायांसारखं रत्न मिळालं. संप्रदायानं पहिली परंपरा सतीबंदीची चालू केली. तुम्ही मान्य करा नाही तर नका करू. मी पहिलं उदाहरण सांगितलं. दुसरं सांगतो, या महाराष्ट्राला या अखंड विश्वाला ज्यांनी स्वराज्य निर्माण करून दिलं, 6 जून 1674 रायगडावर 32 मन सोन्याचं सिंहासन स्थापलं. माझ्या हिंदवी स्वराज्याची संस्थापना झाली. छत्रपती शिवाजीराजे या महाराष्ट्राचे पहिले छत्रपती झाले. पण राजांना घडवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे त्या राजमाता जिजाऊ माँसाहेब सती गेल्या नव्हत्या. 2 राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर सती गेल्या नव्हत्या. 3 आमचा इतिहास कधीतरी चोखाळून बघा. इतिहासामध्ये सतीबंदीला पहिला विरोध आम्ही केलाय, पण बहुतेक आपल्याला सवय लागली आपली नावं मागं सरून बाकीची नावं पुढं घ्यायची. चला असो. पहिला आत्मत्याग, या दरवाजानं सतीच्या पद्धतीनं जाता येतं. दुसरा दरवाजा त्याचं नाव आत्मसमर्पण. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी स्वतःचा देह पाण्याच्या स्वाधीन केला, त्याला आत्मसमर्पण म्हणा. तिसरा दरवाजा त्याचं नाव समाधी. समाधीचा राजाच आळंदीपासून पंढरपूरला गेला आणि या पुण्यनगरीमध्ये, या पावन नगरीमध्ये तो 2 दिवस, एक दिवस मुक्कामी होता. ज्ञानोबराय याच वाटेने गेले. समाधी, तिसरा मार्ग समाधी. चौथा मार्ग वैकुंठ गमन. या वाटेनं या जगातून एकच महात्मा गेला, त्यांचं नाव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय. हे 4 झाले असामान्य. सामान्य 4. त्यातला पहिला दरवाजा, ज्या दरवाजातून आपण सगळे जाणार आहे, निश्चित या 4 पैकी एकाच दरवाजातून आपण, कोणत्याही एका दरवाजातून आपण जाणार आहे. त्यातला पहिला दरवाजा हत्या. एखाद्याची दुसऱ्याकडून हत्या होऊ शकते. सध्या तुम्ही सोशल मीडियाला बघितलं, व्हॉट्सअप फेसबुक सारख्या सोशल मीडियाला जर बघितलं तर हत्येची बरीच प्रकरणं तुमच्या समोर यायला लागली. बहुतेक पुरुषांपेक्षा जास्त ह्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. मला माफ करा, मी काही गोष्टी तुमच्या समोर मांडू इच्छितो. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी 35 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवलेली आणि रात्रीच्या वेळेला जंगलातल्या कुत्र्याला खाऊ घातलेली ती श्रद्धा नावाची पोरगी, हे हत्येचंच प्रकरण आहे. तिच्यावरती 21 वेळा वार केला आणि मेली की नाही ह्याची खात्री झाली नाही, म्हणून रस्त्याच्या कडेला असणारा फरशीचा तुकडा उचलला आणि तिच्या डोक्यात घातला. हे हत्येचं दुसरं प्रकरण आहे. त्याच्यापेक्षा भयानक, पाठीमागल्या काही दिवसापूर्वी एमपीएससीचा निकाल लागला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एमपीएससीचा निकाल लागला. एमपीएससीतून जी पोरगी महाराष्ट्रातून 3री आली, दर्शना पवार नावाची नगरची पोरगी. वाईट एका गोष्टीचं वाटतं, निकाल लागला, पोरगी एमपीएससीतून महाराष्ट्रात 3री आहे. ज्यांनी एमपीएससीचा अभ्यास केला त्या लोकांना विचारा कधीतरी त्यात कष्ट काय असतं. पहिला प्रयत्न अंदाज घेण्यात जातो, दुसऱ्या प्रयत्नात प्री निघते, मेन्सला माघार येतात, तिसऱ्या प्रयत्नात प्री निघते, मेन्स निघते, मुलाखतीपर्यंत पोहोचतो. तोपर्यंत गावातला कोणतरी साहेब झालेला असतो, बापाचा तिकडून फोन येतो, अरे पोरा पैसे खर्च करायची माझी ऐपत संपली, अमक्याचा पोरगा साहेब झाला, तू कधी होणार आहे बघ एवढी बार, नाहीतर आपला तू सोप्पं बोलतो. हे सोप्पं नाही, वाटतं तेवढं ते सोप्पं नाही. तो पोरगा 3ऱ्यांदा प्रयत्न करतो, अवघ्या 2 मार्कांनी घरी येतो. 2 मार्कांनी घरी आल्यानंतर त्याला माहिती आहे त्या गोष्टीला कष्ट किती आहे, त्या गोष्टीला त्रास किती आहे. त्या पोरीने एवढ्या सगळ्या गोष्टी सहन केल्या. एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे पोरीनं शिकणं आजच्या काळामध्ये ती सहज गोष्ट झाली. पण जेव्हा पाठीमागला काळ तुम्ही चोखाळून बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येतं या गोष्टी सोप्या नव्हत्या. पोरीनं शिकायचं म्हणलं तर त्या दर्शनाच्या बाबतीत विचार केला. त्या पोरीनं शिकत असताना कोणीतरी पाहुणा आला आणि पाहुण्यानं सांगितलं काय म्हणून पोरगी एमपीएससीला लावली असेल, ती काय सहज आहे का, सोपं आहे का, त्याच्यापेक्षा माझ्या ओळखीचे पाहुणे आहेत, 50 एकर जमीन आहे, पोरगा चांगला आहे, तुम्ही माझा ऐका, पोरीला ते करायला लावण्यापेक्षा मी म्हणतो म्हणून पोरीचं लग्न लावून द्या. पोरीच्या बापानं पोरीला फोन केला, ताई आमके तमके पाहुणे विचारत होते. पोरगी माघारी बापाला सांगते, बाबा एवढाच वेळ फक्त माझा ऐका, एवढा प्रयत्न फक्त मला करू द्या, एवढा प्रयत्न करू द्या. म्हटल्यानंतर बापाने निरोप दिला, नाही माझ्या पोरीचं लग्न करायचं, माझी पोरगी एमपीएससी करणार आहे. त्या पोरीने एमपीएससीचा प्रयत्न केला, नुसता प्रयत्न नाही हो, यशस्वी झाली. पोरीनं बापाला निरोप पाठवला, मी महाराष्ट्रातून 3री आली आहे. महाराष्ट्रातून 3री आलेल्या त्या पोरीचा आनंद बापाचा गगनात मावत नव्हता. जे पाहुणे लग्नासाठी विचारत होते त्या पाहुण्यांना फोन करून सांगितलं, पाहुणे माझी पोरगी महाराष्ट्रातून 3री आली आहे, माझी पोरगी साहेब झाली आहे. तो प्रत्येकाच्या दारात पेढे घेऊन जात होता आणि तोच पेढ्याचा बॉक्स घेऊन नगरवरून तो बाप पुण्याला निघाला. एसटीत असताना त्याला कुणीतरी निरोप पाठवला, तुमच्या पोरीचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी सापडला. जाहीर आणि स्पष्ट आहे का गड्या,
जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली, लहानपणापासून तिचे सगळे लाड पुरवले, उंच टाचा करून जी बापाला एखादी वस्तू आणून देत होती ती पोरगी बापाच्या नजरेसमोर उभा राहिली. काय वेदना झाल्या असतील, कोण वाईट वाटलं असेल त्या बापाला. त्या बापाची झालेली अवस्था ऐकून आज एका पुण्यात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मला सकल स्त्री जातीला एक वाक्य आवर्जून सांगायचे. पुढे बसलेल्या ताईपासून पाठीमागं बसलेल्या आईपर्यंत माझी हात जोडून विनंती आहे, का कुणास ठाऊक स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानता या एकाच गोष्टीवरती सध्या तुम्ही अटळ आहे. पण मला माफ करा, माझं जाहीर मत आहे, स्त्री पुरुष समानता होऊच शकत नाही. समोर कॅमेरा चालू असताना सुद्धा मी हे वाक्य धाडसाने बोलतोय, मला जाहीर बोलू द्या, स्त्री पुरुष समानता होऊच शकत नाही. स्त्री कधीच पुरुषाची बराबरी करू शकत नाही. त्याचं कारण एक आहे, स्त्री सदैव पुरुषापेक्षा उंच आहे, ती सदैव पुरुषापेक्षा श्रेष्ठ आहे, ती सदैव पुरुषापेक्षा महान आहे. तुम्ही आमच्यापेक्षा खूप उंच पातळीला आहे, का तुम्हाला आमच्या समानतेला यायचं हेच मला कळत नाही. माझी हात जोडून विनंती आहे, मी स्पष्ट बोलतो, मॅडम आज शिकवत असताना पोरा बाळांना तुम्ही निश्चित शिकवा, 1 + 1 2 हे तुम्ही निश्चित शिकवा. तुम्ही त्यांना गणित शिकवा, तुम्ही त्यांना विज्ञान शिकवा, तुम्ही त्यांना कोणतंही शास्त्र शिकवा. फक्त हे शिकवत असताना मुलींना कधीतरी रामायण महाभारतातल्या काही गोष्टी सांगत चला. तुम्ही जरी त्याच्याकडे बुरसटलेले विचार म्हणून बघत असला तरी आजही मानव जातीला तारण्याचं सामर्थ्य फक्त आमच्या ग्रंथामध्ये आहे. तुम्ही फक्त त्याच्याकडे उघडे डोळे करून बघत नाही, हे तुमचं दुर्दैव आहे. नाहीतर सांगा एखाद्या पोरीला, सीतेच्या दारात जेव्हा रावण येऊन उभा राहिला होता, सीतेच्या दारात जेव्हा रावण येऊन उभा राहिला होता तेव्हा सीतेच्या आणि रावणाच्या मध्ये एक रेषा होती, त्या रेषेचं नाव आहे लक्ष्मण रेषा. तुम्ही सगळ्यापैकी कुणीही मला सांगा, सीता लक्ष्मण रेषेच्या बाहेर आली का रावण लक्ष्मण रेषेच्या आत गेला? नाना, सीता लक्ष्मण रेषेच्या बाहेर गेली हे जाहीर आणि स्पष्ट आहे का? जोपर्यंत सीता लक्ष्मण रेषेच्या आत आहे सीता सुरक्षित आहे. जोपर्यंत सीता लक्ष्मण रेषेच्या आत आहे, रावणाच्या झुंडीच्या झुंडी जरी तिच्या दारात असल्या तरी तिच्या आबरूला कोणताच धोका नाही. मी माफी मागून बोलतो, भारतीय स्त्रीचा मर्यादा हा सर्वात सुंदर अलंकार आहे आणि तो प्रत्येक आईच्या अंगावरती शोभून दिसतो. हे तुम्हाला मान्य करावं लागेल, मान्यच करावं लागेल. नाहीतर मग हत्या नावाच्या गोष्टी तुम्हाला रोज वाचायला मिळतील, रोज बघायला मिळतील. राजरोजपणे आमच्या पोरी अशा रस्त्यावर तोडल्या जातील. मुलींच्याच बघायला मिळतात असं काही नाही. पाठीमागल्या काही दिवसापूर्वी त्या हायवेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात काठी मारली. ज्या क्षणाला काठी मारली त्या क्षणाला थोरला भाऊ तडपडला आणि तडपडल्या बरोबर थोरला भाऊ मरून गेला. रस्त्यावर पडून तो मेला. जो मेला तो जीवानिशी गेला. ज्याने मारलं त्याला तुरुंगवास झाला, तो तुरुंगात गेला. मला जाहीर सांगू द्या, एक मेला, एक तुरुंगात गेला, पण ज्या काठीनं मारलं ना ती काठी अजून सुद्धा हायवेच्या शेजारी जशीच्या तशी पडून आहे. आणि ती काठी तुमच्या सगळ्या मानव जातीकडे बघते आणि तुम्हा मानव जातीकडे बघून ती काठी तुमच्यावर छिथू करते. एकाने मला हातात घेतलं, मी एकाच्या डोक्यात बसली, मी एकानं थेट जगाला सोडून लावला, मी एकाला जग सोडून लावला आणि मी एकाला तुरुंगात लावला. अरे लाज वाटू द्या. माणूस म्हणून जन्माला आला तुम्ही, एका आईच्या टोपल्यातली भाकरी खाऊन लहानाचं मोठं झाला तुम्ही, एका काकरीभर जमिनीसाठी तुम्ही एकमेकांचे वैरी झाला. एक मरून गेला, एक तुरुंगात गेला. सकल मानव जातीवरती हसत ती काठी अजून सुद्धा हायवेच्या कडेला जशीच्या तशी पडून आहे. माणसाच्या पुढे ती काठी जिंकलीये. दोन माणसाच्या आयुष्याची तिने बर्बादी केली आहे. मी जाहीर आणि स्पष्ट सांगतो, आजच्या कीर्तनातून एवढीच गोष्ट घेऊन जा, बाकी काही घेऊन जाऊ नका. आयुष्य जगताय ना, थोडं वैर सोडून जगण्याचा प्रयत्न करा. थोडं आपल्या माणसांना आपलं म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. नाहीतर मग हत्या नावाची गोष्ट तुम्हाला पावलोपावली बघायला मिळेल. एक हत्या पहिला दरवाजा, दुसरा आत्महत्या. माणूस जेव्हा स्वतःची स्वतः साथ सोडून देतो तेव्हा आत्महत्या नावाच्या दरवाजातून जातो. तिसरा दरवाजा कालमरण. स्वतःचं सबंध आयुष्य जगायचं, घरदाराचं आयुष्याचं सोनं करायचं, निघून जायचं. कालमरण. काल परवा आपण गोजोबावीला जे श्राद्धाचं कीर्तन केलं, 115 वर्ष आयुष्य होतं बिचारीचं. कालमरण आहे.
परवा मी गोरडवाडीला कीर्तन केलं, माळशिरस तालुक्यात 118 वर्ष आयुष्य होतं, काल मरण आहे. हे 7 झाले: आत्मत्याग, आत्मसमर्पण,